सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार यावर राष्ट्रवादीमध्ये खलबत सुरू आहे। राज्यसभेच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा होतीये। त्यामुळे थोड्याच वेळात राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। मात्र राज्यसभेवर जाण्यासाठी भुजबळांनी पक्षासमोर एक अट ठेवली आहे। आधी समीर भुजबळांना मंत्रिपद द्या, मगच राज्यसभेवर जाणार अशी अट भुजबळांनी ठेवली आहे। त्यामुळे या बैठकीत त्यावर देखील चर्चा सुरू असल्याचं कळत आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमका काय निर्णय होतो याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे। सध्या नेमकं काय घडतंय आणि कुठल्या कुठल्या शक्यता सध्या समोर येत आहेत? छगन भुजबळ यांना जी उमेदवारी मागितली, जी अट घातली याच्यावर तर चर्चा होती आहे। मात्र छगन भुजबळांची जर अट मान्य झाली नाही तर मग पुढं काय यावर देखील या ठिकाणी चर्चा होताना आपल्याला दिसते। सध्या छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत। जर ते गेले नाही तर त्यांच्या पुतण्याला या ठिकाणी संधी मिळू शकते का, अशी एक शक्यता या निमित्तानं चर्चेला येते। यासोबतच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे काही वेळापूर्वीच साधारणपणे अर्ध्या तासापूर्वी बीडचा एक महत्त्वाचं नाव असणारे अमरसिंह पंडित हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमरसिंह पंडित यांना देखील आपल्याला राज्यसभेवर जायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि ऐनवेळी बैठकीच्या ते या ठिकाणी पोहोचल्यामुळं आता काय नेमकं या सगळ्या विषयामध्ये होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अद्यापही उमेदवारी कोणाला मिळणार या संदर्भातली कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही वेळानंतर या संदर्भातली स्पष्टता येईल। ज्यावेळेस कोर कमिटीची बैठक सुरू होणार होती त्यापूर्वी छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी सर्व महत्त्वाचे नेते जे आहेत ते एकत्रित भेटले होते, त्यांना चर्चा केली होती। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या हायकमांडचा जो निर्णय आलेला आहे त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे अशी देखील विश्वसनीय सूत्रांना माहिती दिलेली आहे। आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी हे सर्व नेते जे आहेत ते पोहोचलेले आहेत। मागच्या 1.5 तासांपासून देवगिरी निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये आता अंतिमतः कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं ह्याची स्पष्टता अगदी काही मिनिटांमध्ये येताना आपल्याला दिसणार आहे। अमोल, निश्चित या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल।